आयुष्यवंत भव, यशस्वी भव. हे भांडं रिकामं झालेलं आहे. दोघींची भेट नाही झाली. कोण पाहिजे? आ जाओ आ जाओ. मी तुमच्यासाठी सोऱ्या काढून ठेवलं. धन्यवाद आपका. मी आज मिरचीचं लोणचं खाताय जी मला असं तर जेवण महाराज आओ जाओ. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेत आता आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. फक्त टिंड्याची डेमसेची भाजी आणि शिरा बनवायचा आहे. मला तुळशी पूजन पण झालेलं आहे आणि दादू माझा कॉलेजला गेले आहे, त्यासाठी डब्बा दिलेला आहे मी. आणि आता मी टेरेसवरती चालले आहे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवते आणि सूर्यनारायण दर्शन घेऊन लगेच येणार आहे. आज मी घरीच व्यायाम करणार आहे, कारण 8:30 वाजलेत ना, खूप ऊन लागतं. सकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान गेलं तर व्यायाम करू वाटतो, नाही तर नाही करू वाटत. आता पाणी ठेवून येते लगेच. कावळे मामाने याच्यात बिस्किट बुडवून खाल्लंय वाटतं, पडलंय सगळं. हो, ही डेचकी म्हणतात त्याला. आजी येऊन बसलेल्या, तर आजीचा व्यायाम झालेला आहे आज. कधी आलात आजी? 7:30ला. 1 तास झाला आजीनं येऊन. चला सूर्यनारायण दर्शन घेते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद म भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. चहा पाणी झालं का? आज लवकर झालं. हा चांगलंय. बरं, आजीनं चहाशिवाय जमत नाही. हा ना. चला आजी येऊ का? ते पण चालतंय घरी. चला. हा चालतंय. राम राम जय राजा राम. मी आता डेमसेची भाजी बनवत आहे. या डेमसेमध्ये भरपूर बिया निघाल्या. मला माहीत नाही अशाच असतात का बिया, पण ह्या एका डेमसेमध्ये काळ्या बिया आहेत. थोडंसं काळसर आहे डेमसा हा, आणि बिया पण काळ्या आहेत. आणि काळी डेमशामधून तर आपोआप बिया निघाल्या, मी साईडला काढलेल्या आहेत. आता हे डेमसे फोडणीला घालते. आणि इथं मी कांदा, टोमॅटो, हळद, मीठ, मिरची पावडर सगळं घातलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. झाकण ठेवते डेमच्यावरती. आणि डेमसेला मला वाटतं वेळ लागतो, 20 मिनटं लागतील. तर अधूनमधून मी फिरवत जाईन आणि थोडंसं पाणी घालेन नंतर. इकडे मी शिरा बनवलेला आहे आणि आता डेमसे शिजले का बघते. वा वा, वास तर खूप छान येत आहे. आता चवीला कसे लागतात काय माहीत. आता याच्यावरती कोथिंबीर सोडते. पंडूजी ठीक आहे. सर्वमंगल मंगल. आता जेवण करत आहे. मला असं तर जेवण झालेलं आहे मगाशीच. हे ताट आहे फोंडजींचं. मस्त डेमस्याची भाजी, राजगिऱ्याची भाजी, दही, शिरा, काकडी आणि चपाती. हे घ्या फोंडजी. एवढं? हा, पंचपाकवान खा फोंडजी आज. डब्याला काय मग? डबा नको? डबा नको, डबा पण घेऊन जायचा. पेट भर के खाना दोपहर में भी. एवढं खातात खायचं. फोंडजी कशी बनली डेमसेची भाजी? छान आहे चवीला. कारण काय हरकत नाही सारखी. 8 दिवसातून एकदा आणायचं. मी आज मिरचीचं लोणचं सुद्धा खात आहे, जे की माझ्या मैत्रिणीने दिलेलं. डेमसेची भाजीची टेस्ट सांगते तुम्हाला. मला तर आवडली, खूप छान लागली टेस्ट. एक नंबर टेस्ट आहे डेमसेची. आदिष्ट भोजन झालेलं आहे आमचं. आणि फोंडेजी आत्ता ऑफिसला चाललेले आहेत. आजकाल लवकर येत आहेत. धन्यवाद आपका जल्दी आने के लिए. थोडे दिवस एकदा रुटीन चालू झालं की मग उशिरा का म्हणाचा. माझ्या आज कुठला पेपर आहे बाबू? AI. चांगला लिहि पेपर. आता जाते वेळेस एक उजळणी करत आहे. जी मीदा सोना पुत्र पढाई कराय. आओ जाओ फोंडजी या. मोरया. आओ जाओ पुत्र. छान पेपर लिहि. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, विजयी भव. राज्य विजयी भव. राज्य विजयी. चांगला अभ्यास केला ना बाळा, छान मार्क्स मिळतात. अभ्यासच नाही केला तर कुछ नहीं. ठीक है, आओ जाओ. आराम से गाड़ी चला लियो. कौन सी चाबी है? हीच ना. ये एवढी मोठी, इतनी सारी चावी है. ठीक है, आओ जाओ.
मावशी मी तुमच्यासाठी सोऱ्या काढून ठेवल्या आणि तुम्ही कुठे गायब झाल्या बरं? हा शोधलं तुम्हाला टेरेसवरती जाऊन. हा काय आता मग आता घेऊन जावा सोऱ्या. हं? अगं राहू दे, मी नंतर येईन उद्या. बरं उद्या नाही हा आता काढून ठेवलंय मी. हा हा बरोबर. ठीक आहे. जाऊ का मग? हा किचन ओटा एकदम चकाचक झालेला आहे माझा. आणि आत्ता मी ह्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे जेणेकरून हे भांडं स्वच्छ धुतलं जाईल. त्या दिवशी मी दही विरजणाला ठेवलेलं पण व्यवस्थित इरजलं नव्हतं त्याच्यामुळे पाणी गरम केलेलं आहे. सरप्राइजली भाभी आलेले आहेत. आ जाओ आ जाओ. कैसे भाभी? बहुत दिनों बाद आए हमारे घर आज. फिर हम सीधे ऑफिस आइए पधारिए. फैन लगाती हूँ गर्म हो रहा है ना. आज गुरुवार है ना भाभी? पूजा की आज. पानी लेके आती हूँ. हाँ बहुत दिन हो गए आए नहीं. हाँ जब तक 2-3 घंटे बात नहीं किए. हाँ ना. चला उन्हाळ्याची कॉफी पित आहे आम्ही. भाभी तो थंड कॉफी पितात. ले लो. मैं भी बहुत दिनों बाद कॉफी पी रही हूँ. अच्छा लगता है. भाभी चाललेले आहेत. आ जाओ फिर से भाभी. हाँ बहुत देर गप्पे मारे. बहुत देर बोल के बहुत बहुत देर देर गप्पे मारे. गप्पे खतम नाही होईल लेकिन. गप्पे खत्म नहीं कोण पाहिजे? कोण पाहिजे तुला? आणि एकदाच बेल वाजवायची 4 वेळा नाही. आ गया लवकर आलास दादू. म्हणा पण येईल थोड्या वेळाने. त्याचा तर पेपर 2च तासात असतो. तो मला वाटतं 3 वाजेपर्यंत येईल. आत्ता वाजले 2 नाही आत्ता 2:30 वाजले. थोड्या वेळाने मला सुद्धा येईल. आत्ता आजी पण आलेले आहेत. आजीने म्हटलं भाभी आहेत म्हणून भेटायला आले आजी. आणि आजींसाठी पण मी कॉफी बनवली आहे. गोड कॉफी आहे. गरम आहे आजी. हे प्लेट घ्या. हे ठेवा ठेवा. मला वाटतं थोडीशी साई आली त्याच्यामध्ये. थोडीशी साई आली तर काढून चालतंय ना. आजीला सगळं चालतंय. आजीचं काय टेन्शन प्या प्या आरामात प्या. आजीला मी कालचा व्हिडिओ दाखवला. आजीला खूप हसायला आलं. कारण कालच्या व्हिडिओमध्ये आजी होत्या ना त्यांना खूप कौतुक वाटलं. असं असतं आपण कसं दिसतंय काय दिसतंय पाहिल्यानंतर थोडंसं हसायला तर छान पण वाटतं आहे ना आजी. हा आणि आजीला फिरायला वगैरे गॉसिप गप्पा मारायला खूप आवडतं. हा तरी आता आमच्या बिल्डिंगमध्ये जुने लोक नाही राहिले. बरेचसे गेले इथून शिफ्ट झाले दुसरीकडे. तेव्हा खूप मजा यायची ना आजी. प्राचीची मम्मी होती तेव्हा. आजी त्यांच्याकडेच असायचे सारखं. आणि मग आमच्या घरी पण यायच्या मला भाजी तोडून द्यायच्या. मी मुलांना घेऊन यायचे ना 5:30-6 वाजता संध्याकाळी. हा तर आजी खूप मदत करायच्या भाजी तोडण्यासाठी वगैरे. इथं बघा काय झालेलं आहे. हे मातीचं भांडं भरून मी पाणी उकळायला ठेवलेलं आणि चांगलं पाणी होतं याच्यामध्ये. चांगलं उकळत होतं. त्याच्यानंतर मी भाभी आल्या गप्पा मारत बसले आणि आता आजी पण आल्या गप्पा मारत बसले आणि हे भांडं रिकामं झालेलं आहे. एवढंसंच पाणी राहिलेलं आहे. तर हे भांडं फुटलेलं आहे आणि सगळं पाणी बघा इथे जमा झालेलं आहे. हे पाणी जमा झालेलं आहे इथं सगळं. असं तर झालेलं आहे. मी जेव्हा जेव्हा काही एक्सपेरिमेंट करते ना ते आजकाल फेल होत चाललेले आहेत. या मातीच्या भांड्यामध्ये दही व्यवस्थित लागलं नाही म्हणून म्हणलं तर चांगलं स्वच्छ पाण्याने उकळावं आणि पुढे याच्यामध्ये दही जरा लावं तर फुटून गेलं मातीचं भांडं. याच्या अगोदर 2-3 वेळा मी या भांड्यामध्ये पदार्थ बनवलेले पण चांगलं राहिलं भांडं. तेव्हा फुटलं नाही आणि आज फुटलं भांडं. मातीच्या भांड्याचं एकच नुकसान आहे ते कधी फुटले सांगता येत नाही. गॅरंटी नाही त्याची. त्याच्यामुळे अवघड आहे मातीच्या भांड्याचा वापर. आता मी आराम करत होते आणि अचानक मला विजेचा कडकडण्याचा आवाज आला आणि अचानक बाहेरचं वातावरण बदललेलं आहे. अचानक जोरजोरचा पाऊस सुरू झालेला आहे आणि विजाचा कडकडाट पण सुरू झालेला आहे. बाप रे बाप. विजा जोर जोरात कडकतात. काळसर आकाश झालेलं आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वातावरण थंड झालेलं आहे थोडंसं. दुपारी खूप गरम होत होतं आणि आता वातावरण थंड झालेलं आहे. असा अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये पडत असतो पण आता एप्रिलच्या सुरुवातीलाच पडत आहे. पावसाची तीव्रता आणखीन वाढलेली आहे. हवेमुळे नारळाच्या झाडाची थंडी वाकलेली आहे. खाली गेलेली आहे पूर्ण. सायंकाळच्या 6:15 वाजले. आता अवकाळी पाऊस तर थांबलेला आहे पण लाईट आणखी नाही आली. विजा अजून कडाडत आहेत. मी आता भाकरी करून घेते आणि लाईट आल्यानंतर भाजी बनवते. व्हिडिओमध्ये आता आपण इथं सांगूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.